ओम नमो भगवते नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरु महाराज की जय। चिंतन श्री गुरुदेव पूजा श्री सद्गुरु स्वामी शिवम तीर्थ महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौरपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमहाशय श्रीशङ्कराचार्यमहास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तन्त्रो मूकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमामतु। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सुप्रभाष्यकृतो वन्दे नित्यं शुद्धं निराभासं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्मणमां ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्ते श्री सद्गुरुनाथ महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवम तीर्थ महाराज की जय। परम पूजनीय श्री स्वामी शिवमतीर्थजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानेच हा शक्तिपात मार्गाचा सत्संग आपला सुरू आहे। गुरुदेवांनी या विषयावर खूप लिहिलेले आहे आणि खूप सत्संग केलेला आहे, खूप प्रवचन झाले त्यांची। अर्थात हा विषय इतका अफाट आहे, याचा विस्तार इतका मोठा आहे, आधी कालापासून हा तेव्हा संक्षेपाने सुद्धा सांगणं अगदी कठीण आहे। तेव्हा जेवढं सांगता येईल तेवढं आपण सांगतो। विषय आपला चालला आहे की शक्तिपात दीक्षा झाल्यानंतर साधकांना अनेक प्रकारच्या ज्या क्रिया होतात, त्या क्रिया का, कशा, कुठे होतात हे प्रत्येक साधकाला जर ओळखता आलं तर ज्याच्या त्याच्या क्रिया ज्याला त्यालाच कळतात। हा विषय असा विचित्र आहे की एकाला होणाऱ्या क्रिया दुसऱ्याला कळत नाही, दुसऱ्याच्या क्रिया तिसऱ्याला कळत नाही। तेव्हा ह्या ज्या होणाऱ्या क्रिया आहेत या स्वानुभूती आहेत, या अपरोक्षानुभूती आहेत।
त्या दुसऱ्याकडून मिळणाऱ्या नाही, त्या आपल्याकडून ती शक्ती आपल्याला देत असते. म्हणून ज्याच्या त्याच्या अंतरंगामध्ये होणाऱ्या ह्या असंख्य क्रिया ज्या आहेत त्यांचं वर्णन करणं अशक्य आहे. तथापि शास्त्राने, महात्म्यांनी त्यांचे अनुभव आणि अन्य साधकांचे अनुभव घेऊन थोडंफार आपल्याला समजून सांगितलेले आहे. काल आपण पाहिलं की आपल्या देहामध्ये 3 ग्रंथी ज्या महत्वाच्या आहेत, त्या 3 ग्रंथीचं भेदन आधी ही शक्ती करते. बेंबीमध्ये, नाभीमध्ये असलेली ही ब्रह्म ग्रंथी आहे. ग्रंथी म्हणजे गाठ. त्या गाठीचं भेदन करते. आणि ही जी गाठ आहे ती रजोगुणी आहे. सगळे रजोगुणाचे संस्कार त्या गाठीत आलेले आणि हा रजोगुण आपल्याला नाहीसा करायचा आहे. म्हणून ती ग्रंथीचं भेदन व्हायलाच पाहिजे. तरच आपल्या कर्मामधला, आपल्या विचारामधला, आपल्या वागण्यामधला हा रजोगुण जो आहे तो नाहीसा होईल. त्यानंतर विष्णू ग्रंथी जी आहे ती आपली हृदयाजवळ आहे. हृदय पद्मामध्ये विराजमान असलेली ही जी ग्रंथी आहे, गाठ आहे, ही सत्वगुणी आहे. अर्थात सत्व सुद्धा गुणच आहे आणि तो गुण सुद्धा बांधणारा असल्यामुळे त्याचं भेदन व्हावं लागतं. कारण आपल्याला त्रिगुणातीत व्हायचंय, गुणांच्या पलीकडे जायचंय. म्हणून विष्णू ग्रंथीचे भेदन ही शक्ती करते. आणि शेवटी राहिलेली तिसरी जी ग्रंथी आहे ती अति महत्वाची ग्रंथी आहे. तिला रुद्र ग्रंथी असं म्हणतात. ही आज्ञाचक्राच्या ठिकाणी खाली बसलेली. ही रुद्र ग्रंथी तमोगुणी आहे. आणि बघा, तुम्हाला जेव्हा राग येतो ना तेव्हा तुमचे डोळे विस्फारले जातात, असे मोठवून पाहता तुम्ही. असे डोळ्यांचा काय संबंध आहे तिथं? मला जो राग आलेला आहे, क्रोध आलेला आहे, संताप आलेला आहे, तो डोळ्यांनी कामात दाखवता. याचं कारण असं की इथे रुद्रग्रंथी आहे ना की भोग हा जो क्रोध आहे, राग आहे, हा तमोगुण आहे. तेव्हा हा तमोगुणाचा भेद सुद्धा या शक्तीला करायचा असतो. अशा प्रकारे या 3 ग्रंथींचं भेदन झाल्यानंतर त्या साधकाचे हे 3 गुण समाप्त होऊन जातात, शुद्ध होऊन जातो साधक. त्यानंतर आपण काय आता आपल्या पाठीच्या मणक्यामध्ये असलेले ही जी चक्र आहेत त्यांचा भेद मग शक्ती करते. पहिलं जे चक्र आहे ते मूलाधार चक्र आहे. या मूलाधार चक्राचं जे स्वरूप आहे ते भूमी तत्व आहे. भूमी म्हणजे जमीन, आणि जमीन किंवा भूमी ही अतिशय जड आहे. हे जड तत्व आहे. म्हणून या मूलाधारामध्ये जेव्हा शक्ती असते आणि जेव्हा ती त्या ठिकाणी शुद्ध होऊन क्रिया करते त्यावेळेला तिच्या त्या क्रिया, मूलाधारातल्या क्रिया जड स्वरूपाच्या असतात. काल तुम्हाला सांगितलं की तो साधक एखाद्या स्तंभाप्रमाणे होऊन जातो, दगडासारखा होऊन जातो, लाकडासारखा होऊन जातो, ऑड बसून जातो एखाद्या वेळेला. ही स्तंभन वृत्ती जी आहे ती मूलाधारातली भूमी तत्वाची आहे. किंवा त्याला इतक्या उग्र क्रिया होतात की तो नाचतो, थैथयात नाचतो, काय नाना प्रकारच्या ज्या बाह्य क्रिया दाखवतो तो त्या मूलाधारातल्या असतात. मूलाधारामध्ये अशा तऱ्हेच्या या क्रिया करून शक्ती काय करते, हे जडत्व जे आमच्या देहामध्ये आलेलं ते कमी करते, नाहीसं नाही करत. कारण देह तर सगळा तोच जडसत्वाने भरलेला आहे. परंतु बुद्धीमध्ये, मनामध्ये
चित्तामध्ये आलेलं जे जडत्व आहे आम्हाला हे शक्ती कमी करते. त्यानंतर मूलाधाराच्या वरचं जे चक्र आहे ते आहे अधिष्ठान चक्र. अधिष्ठान चक्र हे भूमितत्वापेक्षा वेगळं तत्व आहे. ते आहे जलतत्व. भूमीपेक्षा जल जे असतं ते पातळ असतं, विरळ असतं. म्हणून जलतत्वाच्या ज्या क्रिया आहेत जेव्हा शक्ती अधिष्ठानामध्ये असते आणि अधिष्ठानाच्या क्रिया जेव्हा आम्हाला होतात त्यावेळेला जलतत्वाच्या त्या क्रिया असल्यामुळे आमच्या डोळ्यातून अश्रुधारा सुरू होतात. काही नाही असते त्यावेळेला दुःख नाही, शोक नाही, काही नाही. तथापि डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत असतात. अर्थात त्यावेळेला त्याला आनंदच वाटतो. सगळ्या क्रिया आनंदजनक आहेत. कुठली क्रिया अशी दुःख देत नाही. त्याची शक्ती करते. त्यामुळे अश्रुपात होतो त्याला, नाहीतर भयानक घाम सुटतो. सगळं अंग त्याचं शरीर ओलं गच्च झालं, कपडे ओले गच्च झाले, कपडे झाले. मग मी तुम्हाला काल सांगितलं की त्याला लघवी आणि प्रसाद सोडून जाते. ही सुद्धा अधिष्ठान चक्राची क्रिया आहे, जलतत्वाची क्रिया आहे. कितीतरी अशा गोष्टी की ज्या जलतत्वामध्ये येतात. तेव्हा अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये या अधिष्ठान चक्रावरच्या ज्या क्रियांनी जलतत्व कमी होत जात, कमी करत जात. नको असलेलं जलतत्व कमी करते शक्ती. बरं आहे, एवढं लक्षात ठेवा. जलतत्व कमी करून टाकते, तुझ्या रक्तातलं पाणी घालून टाकते, रक्त सुकून जाईल ना मग. असं नाही करणार. जिथं अनावश्यक जास्त साचलेलं पाणी ते हटवते. आज आपल्याला त्या पुढच्या चक्रांचा विचार करायचा. 2 चक्र पाहून झाली चालत. मूलाधार आणि अधिष्ठान हे 2 चक्र. आता आपल्याला तिसरं जे चक्र आहे ते मणिपूर चक्र आहे. हे जे मणिपूर चक्र आहे उष्णतेचं चक्र आहे. तेज, उष्णता, प्रकाश त्याचं हे तत्व आहे. जेव्हा शक्ती अधिष्ठान चक्रातून मणिपूर चक्रात येते त्यावेळेला ती इतकी तप्त होते, तापते ती, आणि इतकी तापते की आपल्या शरीराला असं गरम गरम करून टाकते. जसा तव्याचा शेक लागतो आपल्याला, शेगडीचा शेक जसा लागावा त्याप्रमाणे ही शक्ती इतकी तप्त होते की त्या मणिपूर चक्रामध्ये असलेले जितके सूक्ष्म संस्कार असतील ते जळून जातात. विकार असतील तर जळून जातात. तेव्हा तापवणारी शक्ती जी आहे कुंडलिनी ही संस्कारांना जाळते, तनु बनवते, नाहीतर त्यांची राख करते, नाहीतर त्यांना बाहेर करते. असं हे मणिपूर चक्र आहे. मणिपूर चक्रामध्ये ज्या वेळेला उष्णता वाढते त्यावेळेला तो साधक सगळ्या अंगाने इतका तप्त झालेला असतो की जर चुकून कधी कोणाला स्पर्श त्याने केला तरी त्याला चटका बसतो, ताप होतो. पण गंमत पहा अशी आहे की ज्या आसनावर बसलाय त्या आसन पेटत नाही, तापत नाही. किंवा त्याच्या अंगावर जे कपडे तप्त तर तो होतो, तापतो, परंतु तो त्या संस्कारांना, सूक्ष्म अशा संस्कारांना तापवणारा असा प्रकाश आणि उष्णता आहे. मणिपूर चक्राच्या क्रिया
तसं पाहिलं तर अति उग्र असतात. तुम्हाला माहितीच आहे की आपण तिखट खाल्लं तोंडात मिरची खाल्ली की जी जशी भडका घेते तोंडाचा आणि जशी ती पोटात जाते आग करत, अगदी हुबेहूब ती मिरची खाण्यासारखे ही मणिपूर चक्राची क्रिया इतकी उष्ण असते की काही वेळेला साधकाला ती असह्य होते आणि म्हणून तो पाण्यात उडी मारायला पाहतो. किंवा तो हवा खातो, वारा खातो, काही असं पडले असं त्याच्यावर असं काढतो तो, इतकं तापतं त्याचं अंग. अशा वेळेला त्याची जी शक्ती आहे ती शक्ती त्याला उष्णता देऊन तापून त्याच्या विकारांना संस्कारांना ती जाळून टाकते. तेव्हा आपल्या शरीरामध्ये जी नको असलेली द्रव्य आलेली आहेत चुकून खाण्यामधून पिण्यामधून कशामधून या विकारांना जंतूंना शक्ती फक्त झाली की शरीराला तापवते आणि ते जे जंतू आपल्या शरीरामध्ये शिरलेले आहेत त्यांनाही ठार करते. म्हणजे शरीर शुद्धीचं कार्य मणिपूर चक्राने जास्त होत. आणि मणिपूर चक्रामध्ये उष्णता आहे म्हणून आपल्या देहामध्ये असलेले जे दोष आहेत, विकार आहे, जंतू आहे, रोग जंतू आहे, मोठे रोग नाहीसे होतात. अनेक रोगांना ती नष्ट करते. शरीरामध्ये घुसलेले हे जे रोग विषाणू त्यांना ती नष्ट करते. म्हणून साधकाच्या शरीरामध्ये असलेला एखादा रोग, एखादी व्याधी जर असेल तर ती ठीक करते. अशा प्रकारे ही कुंडलिनी शक्ती मणिपूर चक्रामध्ये फार अफाट आणि अचाट काम करणारी शक्ती आहे. त्यानंतर मग वरचं जे ते चक्र आहे ते अनाहत चक्र आहे. अनाहत चक्र हे वायू तत्वाचं चक्र आहे. आता ज्या वेळेला शक्ती अनाहत चक्रामध्ये येते त्यावेळेला वायू म्हणजे प्राण आहे. प्राणाशी वायूचं एकरूपता होते, एक मिलन होते. आपण जो श्वास घेतो, हवा घेतो नाकाने, ती नाकातून जाणारी हवा आणि अनाहत चक्रामध्ये असलेलं वायू तत्व, तो वायू आणि ही हवा आणि ती कुंडलिनी शक्ती बघा तिघांचा मेळ होतो तिथे. आणि त्या ठिकाणी मग आपला प्राण जो आहे तो वायूमय बनतो, वायू सारखा वाहत होतो. मग काय होतं त्या वेळेला, तेव्हा प्राण जो आहे, प्राण जो आपल्या सगळ्या शरीराला शक्ती देणारा, शक्तीच्या रूपाने तो प्राण स्थिर व्हायला लागतो. वास्तविक हा प्राण पंचप्राण आणि पंचउपप्राण असे 10 प्राण आहेत आपल्या शरीरामध्ये पसरलेले. तर या सगळ्या प्राणांना ती शक्ती मग स्वस्थ बनवते, स्वच्छ बनवते. हे अनाहत चक्राचं कार्य आहे. अनाहत चक्रामधूनच मग वायूची जी स्पंदन होतात त्यामधून आवाज येतात, वेगळ्या प्रकारचे सूर लागतात, शब्द उमटतात, वाद्य वाजतात, वेगवेगळ्या वाद्यांचे सूर तयार होतात. आपल्याला वाटतं
ही वाद्य कुठे कशी वाजून राहिली बा, आम्ही तर ते ऐकली नाही अशी वाद्य. नाना प्रकारची वाद्य, नाना प्रकारचे सूर, आणि साधक त्या रंगामध्ये रंगून जातो, त्या नाद ब्रह्मामध्ये विलीन होतो. फार आनंद येतो. अनाहत चक्र हे अत्यंत साधकाला आकर्षित करणारं चक्र खरं. अनाहत चक्राच्या क्रिया ज्या वेळेला त्याला सुरू होतात त्यावेळेला त्याच्या अजून वेगळ्या प्रकारचे शब्द, काव्य, वेगळ्या प्रकारच्या म्हणी, स्तोत्र, स्तुतीपाठ, प्रार्थना, हा नवा प्रकार निर्माण होता. आपण सारखं म्हणत असतो. त्याला जर साधना संपल्यानंतर कोणी विचारलं का हो तुमचं बरंच पाठांतर झालेलं हो, कुठून पाठ केलं तुम्ही एवढं, तुम्हाला काहीच नाही, तुम्ही कुठं वाचलेले नाही, पाठही केलेले नाही, काही नाही. कसं काय आलं तुमच्या मुखातून, तुम्हाला माहिती कसं आलं. तात्पर्य असं की अनाहत चक्राच्या ह्या ज्या क्रिया आहे अतर्क्य आहे. तर्कच लागत नाही की इतकं सुंदर प्रकारचं हे आलं कुठून याला ज्ञान. वेदांच्या ऋषा म्हणतो तो, कसं काय आले बाबा याला हे. एवढंच काय, तो जर पूर्वजन्मामध्ये मुसलमान असेल तर तो मुसलमान उर्दू भाषा चांगली बोलतो, इंग्रजी तर बोलत असतो कारण इंग्रजी भाषा आहे. त्याला हवं ते नाना प्रकारच्या भाषेत तो बोलतो. समजणारच पाहिजे कोणत्या भाषेत बोलून आला. जन्मजन्मीचे संस्कार आहेत आपले. आपण यापूर्वी कोणकोणत्या देशांमध्ये, कोणकोणत्या धर्मामध्ये, कोणकोणत्या भाषांमध्ये जगलो, त्या सगळ्या प्रकारचे संस्कार आपल्या चित्तामध्ये असतात. आणि जेव्हा हे वायू मंडळ सुरू होतं अनाहत चक्राचं, त्यावेळेला ते सगळे संस्कार उफाळतात आणि शब्दांच्या द्वारे प्रगट होतात. आणि काही वेळेला तो असं काही भाषण करतो महाराज, तुम्हाला असं वाटेल की एखादा कोणी महात्मा असा व्यासपीठावर इतकं सुंदर भाषण करतो. सगळं विचित्र या तत्वाचं. तेव्हा अशी सामुदायिक जेव्हा बैठक असते, सामुदायिक साधना जेव्हा सगळे लोक बसलेले असतात आणि त्यावेळेला जेव्हा ते साधक मग त्या चक्रांमधून, नाना प्रकारच्या चक्रांमधून त्या ज्या क्रिया प्रगट होतात त्या क्रिया मग पाहत राहाव्या. तेव्हा असं हे जे चक्र आहे त्यानंतर आता अनाहत चक्रात मधून मिळणारे हे जे वायू तत्वातले जे क्रियांचे प्रकार आहेत ते तर मोजता येणारे नाही. कुठलीच क्रिया मोजता येत नाहीत आपल्याला. तुम्ही जर म्हटला की बा मूळाधारामध्ये इतक्या क्रिया होतात आणि जलतत्वामध्ये अधिष्ठानामध्ये इतक्या क्रिया होतात आणि निरुक्ती चक्रामध्ये इतक्या होतात, अनाहतामध्ये इतक्या होतात, मोजता नाही येत. एका चक्राच्या जिथं मोजता येत नाही तिथं या पंचचक्रांचे कुठे मोजणार तुम्ही हो. म्हणून तुमचं गणित अगदी फेल्युअर झालं. तुम्हाला काहीच मोजता येत नाही किती क्रिया झाल्या. त्या साधकाला स्वतःच्या क्रिया मोजता येत नाही. बाहेरच्या माणसाला काय मोजता येत नाही. बाहेरचा मनुष्य फक्त तो बोलतो, हसतो, बाहेरचं शरीर पाहतो. प्रत्यक्ष जो अनुभव घेऊन आला तो क्रियांचा,
त्यालाही तर मोजता येत नाही, कारण त्या क्रियांच्या मध्ये त्याला ते भानच नसतं. तो फक्त त्या क्रियांचा आनंद उपभोगत असतो बास. काय आनंदाची साधना आहे म्हणून. इतकी आनंदाची साधना असून आमचे साधक किंवा साधना सोडून नसतात. साधना करत नाही, साधनेत खंड पडतो. कोणती आणखी यापेक्षा चांगली साधना असेल जी तुम्हाला सदैव आनंदात होऊन घेईल. तेव्हा आता वायू तत्व संपल्यानंतर अनाहत चक्राकडून शक्ती, मग अनाहत चक्राकडून ही शक्ती वर पाचव्या म्हणजे विशुद्ध चक्राकडे जाते, कंठाते. हे जे विशुद्ध चक्र आहे ते आकाश तत्वाचे स्थान आहे. अशी आकाश तत्व म्हटलं रे म्हटलं, आकाश तर अफाट आहे ना वर, पाहिलं का थोडे. या आकाश तत्वामध्ये तर ज्या क्रिया होतात महाराज, त्या क्रियांनी तो साधक सुद्धा काय झाला घाबरून जातो. आणि त्या ठिकाणी मेघांचा कडकडाट कडकडाट आकाशातून होतो ना, विजांचा चमचमाट होतो. अरे बापरे. तेव्हा जे आकाशामधलं गडगडणं आहे, चमचमणं आहे, विजांचं, ढगांचं, पावसाचं जे थैमान आहे हे या विशुद्ध चक्रामध्ये असतं. अर्थात अशा प्रकारचे जे संस्कार असतील आपल्या चित्तामध्ये ते क्रियांच्या माध्यमातून बाहेर फेकले जातात, नाहीसे होतात. बघा ना, आकाश तत्वाशी संयोग पावला रे पावला, शक्ती एकत्र झाली तिथं की त्या ठिकाणी मग प्रलय घडतो. प्रलय जगून पाऊस तिथेच पडतो ना, तिथूनच पडतो ना. मग प्रलयाची स्थिती प्राप्त होते. तो म्हणतो मी चाललो आता, संपलं. प्रलयाची अवस्था येते. ही प्रलयाची अवस्था म्हणजे भावसमाधी आहे. आनंदाचं बरं, दुःख काहीच नाही इथं. बापरे भीती आहे, मग प्रलय झाला मी मेरून, हा असं आनंद आहे. भाव समाधी लागते, एखादा भाव निर्माण होतो, भावना तयार होते आणि त्या भावनेमध्ये तो साधक तल्लीन होऊन जातो. अशी भाव समाधी लावून मिळणारी ही विशुद्ध चक्राची गती आहे. विशुद्ध चक्रामध्ये फार आनंद तंद्रा लागते, मुद्रा लागते, बंध लागतात. हे सगळे जे आहे ते या विशुद्ध चक्र आणि ते आकाश तत्व आहे सगळं. म्हणून अतिशय आनंदाचा अनुभव त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतो. शरीराच्या ज्या मूलाधारातल्या किंवा जलतत्वाच्या ज्या अधिष्ठानातल्या क्रिया होत्या ना, त्या मंद होऊन गेलेल्या असतात. त्या बांधून फारशा दिसत नाही. कारण वायू तत्वामध्ये असणाऱ्या ह्या ज्या क्रिया आहेत त्या क्रिया सूक्ष्म, आकाश सूक्ष्म आहे आणि सूक्ष्म तत्वामध्ये त्या क्रिया चालू असल्यामुळे बाहेरून आपल्याला असं वाटतं की हा जो साधक आहे हा काय गप्प बसलाय रे, हा काय चुपचाप बसलाय रे, हा का झोपलाय रे. कारण याला तंद्रा लागलेली असते, याला भाव समाधी लागलेली असते.
त्यामुळे बाह्य माणसाला कळत नाही याचं रूप काय काय करतो असं. म्हणून आकाश तत्वातल्या क्रिया बाहेरून कोणालाही उमजणार नाही. सारखं इतरही याच्या उमजत नाहीत, परंतु काही क्रिया अशा उग्र असतात त्यावेळेला त्या बाहेर हालचालीनं दिसतात. पण हे जे विशुद्ध चक्र आहे, या विशुद्ध चक्रातल्या क्रिया, आकाश तत्वाच्या क्रिया मात्र बाहेरून कळतच नाही. कारण तो साधक अगदी शांत होऊन जातो, स्तब्ध होऊन जातो. त्याला समाधी, भाव समाधी, तंद्रा, बंध, मुद्रादी लागून जातात. त्याच्या अंगावर फक्त एकच दिसतं आपल्याला की कधी कधी रोमांच उठतात. रोमांच म्हणजे आपल्या देहावर असलेले जे केस असतात बारीक बारीक ते असे ताठ होऊन जातात, त्याला रोमांच म्हणतात. असे काही वेळेला रोमांच येतात त्याच्या शरीरावर. कधी कधी त्याचा जो आवाज आहे, समजा तो काही बोलत असला, काही म्हणत असला, तर त्यावेळेला कंप सुटलेला असतो आवाजाला. त्याचा आवाज कंपित झालेला असतो, स्वर विक्रय झालेला असतो, विकृत झालेला असतो. जो सूर त्याचा चांगला लागायला पाहिजे तो तसा लागत नाही काही वेळेला. आणि चक्राच्या वेळेला जसे सूर चांगले लागले होते तसे आता लागत नाही. तेव्हा स्वर विक्रय झालेला असतो, विकृत झालेला असतो. तेव्हा रोमांच, कंप आणि स्वर विक्रय या तीन गोष्टींमधून हे विशुद्ध चक्र आकाश तत्व आहे हे नंतर त्या साधकालाही कळायला लागते की मला हे आता जे पूर्वी चांगल्या तऱ्हेनं माझे सूर निघत होते ते असे विकृत का निघतात, असा रोमांच काय तो शरीरावर, असा कंप का होतो मला. तर हे त्या साधकाला मग कळायला पाहिजे की आता ही जी क्रिया आहे ही विशुद्ध चक्रातली क्रिया आहे व आकाश तत्वाची क्रिया आहे. अशा प्रकारे ह्या पाच चक्रातल्या क्रिया तर झाल्या. म्हणजे शेवटचं चक्र, षट चक्र जे आहेत ना, त्यातलं एक चक्र राहून गेलं. ते चक्र म्हणजे आज्ञा चक्र आहे. आणि ते या दोन भुवयांच्या मध्ये आहे. द्विदल दोनच पाकांचे चक्र आहे. या चक्राची फार गंमत. एखाद्या साधकाला एकदम आज्ञा चक्राची क्रिया प्रथम होते दीक्षा झाल्याबरोबर. बघ आता काय गंमत आहे, त्याला बाकीच्या कुठल्या चक्राच्या क्रिया नाही, मूलाधाराच्या नाही, अधिष्ठानाच्या नाही, मणिपूर चक्राच्या नाही, अनाहतच्या नाही, विशुद्ध चक्राच्या नाही. त्याला पहिलीच क्रिया जी होते ती पहिली क्रिया शक्तिपात दीक्षा झाल्यानंतर त्याला आज्ञा चक्राची क्रिया होती. आता तुम्ही कसं काय म्हणणार या ठिकाणी? शक्तीला एकदम त्या ठिकाणी जावंच वाटलं म्हणून त्या ठिकाणी गेली, आज्ञा चक्रात गेली. आणि म्हणून त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या ज्या क्रिया आहेत त्या सगळ्या दर्शनाच्या क्रिया आहेत. आज्ञा चक्र हे दर्शन क्रियांसाठी प्रसिद्ध आहे. नाना प्रकारची दर्शन होतात. ही जी दर्शन आहे ती कधी शुभ होतील तर कधी अशुभही होतात. आणि जसे संस्कार असतील आपले, जशी कर्म झालेली असेल पूर्वी, त्याप्रमाणे आपल्याला शुभ दर्शन होतात काही वेळेला, नाहीतर अशुभ दर्शन होतात. अर्थात कुठलंही दर्शन जे होईल अशुभ हो नाही तर शुभ हो, साधकांनी घाबरण्याचं कारण नाही. कारण ते शक्तीनं उघड केलेलं तुमच्या चित्तातलं जे वलय आहे ते शुभ असो नाही तर अशुभ असो, शक्ती त्या बाहेरच काढणार त्याला.
म्हणून त्यावेळेला साधकाने घाबरण्याचं कारण नाही. विशेषतः शक्तीनं त्याला ज्या विशेष क्रिया जाणवतात त्यामध्ये सर्पाच्या क्रिया जास्त असतात. त्याला सर्प दिसतात फिरताना. आता तो साधनेत बसलेला आहे, डोळे बंद केलेले आहेत, पण आज्ञा चक्रामध्ये त्याला साप आलेले मोठे मोठे आणि ते खेळतायत. आता ही क्रिया जर एखाद्या भित्र्या माणसाला झाली तो घेऊन जातो ना. मग वास्तविक सर्पाची क्रिया होणं ही शुभ लक्षण आहे, कारण आपली कुंडलिनी शक्ती सर्पाकार आहे. ही शक्ती सर्पाकार असल्यामुळे सर्पाची क्रिया जर झाली तर घाबरण्याचं काहीच कारण नाही. तुला आनंद वाटला पाहिजे की आपल्याला कुंडलिनी महामातेनं तिचं दर्शन दिलेलं आहे. तेव्हा अनेक प्रकारच्या शुभ दर्शनाच्या देवांच्या क्रिया होतात, देवदेवतांच्या क्रिया होतात. कधी रंग दिसतात, कधी प्रकाश दिसतात, प्रकाशाचे गुण दिसतात, प्रकाशाचे विविध प्रकारचे आकार दिसतात. आणि मुख्य म्हणजे आपल्या चारी देहांचं, विशेषतः 3 देहांचं दर्शन होतं. हे फार महत्वाचं बरं. हे आपल्या हा वरचा जो देह आहे ना, हा स्थूल देह आहे. आता आपण पाहतोच आहोत. पण या देहाच्या खाली जे दुसरे 3 देह आहेत ते आपल्याला दिसत नाही. त्यामध्ये आपला सूक्ष्म देह आहे खाली. आता हा वरचा देह, त्याच्या खाली सूक्ष्म देह आहे. त्या सूक्ष्म देहाच्या खाली कारण देह आहे आणि त्या कारण देहाच्या खाली महाकारण देह आहे. हे जे 3 देह आहेत खाली स्थूल देहाच्या खाली, त्यांची दर्शन होतात. आपल्यालाच आपली दर्शन होतात. जेव्हा साधकाला आपल्याला दर्शन होऊन राहिलं, मी तिथं चाललोय, मी पाहतोय, मी येतोय, मी करतोय, मी काय करतो. आमच्या एका मुंबईच्या साधकाला हे शिक्षक होते आमच्यासाठी. त्यांची दीक्षा झालेली होती आणि ते फळ्यावर असे लिहित असत. वर्ग बसलेला आहे सगळा आणि फळ्यावर काही लेखन काम करून राहिले. ते इकडून लिहित आले, तिकडून दुसरे तसे तेच दुसऱ्या बाजूने लिहित चालले. हे इकडनं लिहून राहिलेले कसे चालले असे दिसली. तिकडनं त्या बाजूने दुसरं कोणीतरी त्यांच्यासारखा तोच आकार, तेच रूप दुसरा तिकडनं खरून लिहून येतोय. त्यांनी पाहिलं, तिकडे येऊन राहिला. ते स्वतःला सपोज मी तिथं आहे आणि मग हा आपल्यासारखा तिकडनं कोण येऊन राहिला. घाबरला तो, घाबरून गेला तो. त्याला असं वाटलं की भूत निघतो नाही, हे आपलं भूत नाही आलं. घाबरला तो, त्याला थरथर खरी सुद्धा त्याचा हातातनं पडून गेला. पोरं धावत आली, मग सर काय झालं, काय झालं सर, काय झालं बघता का काय म्हणून त्याला पकडून मग टीचर्स रूम मध्ये घेऊन गेले शिक्षक. विद्यार्थी तिथे त्याला झोपवून शांत केलं, पाणी विणी पाजलं. हो काय झालं, काही नाही, मला काही त्रास नाही, काही नाही. क्रिया म्हणजे ती आनंदाची क्रिया असते ना. ही जी दर्शन आहेत आज्ञा चक्राची, ही काही अशी त्याला काही रोग आहे तो काय उठून बसला, मस्त हसतो खेळतोय तो. काय मग असं काय झालं तुम्हाला? हे बाबू मला काही सांगता येणार आणि तुम्हाला सांगण्यात काही उपयोग नाही. तुम्हाला सांगून काय करायचंय? तो पळाला. दुसऱ्या दिवशी त्याने रजा घेतली.
आणि मुंबईहून पुण्याला गेला म्हणून महाराजांना सांगितलं, महाराज मला तुमची दीक्षा नको बा. काय झालं? अहो मला असा अनुभव आला. अरे किती चांगला अनुभव आहे तुला. आता भाग्याने तुला लाभ दिलाय विड्या. विड्याचं काय कारण आहे? तुझंच रूप तुला दिसलं ना, का दुसऱ्याचं दिसलं? माझंच दिसलं आणि मीच तिकडनं निमित्त येत होतो. अरे बाबा हे तर तुझं भाग्य की तुझ्या आज जे 3 देह आहेत ते सुद्धा असाच रूप धारण करून तुला प्रगट होऊन दिसतात. चांगली क्रिया आहे. पण महाराज मला ते समजलं नाही बाबा, मला खूप भीती वाटली त्यावेळेला. ठीक आहे आता काही होणार नाही, जा. पुन्हा त्याला इच्छा असूनही ती क्रिया झाली नाही. आणि गुरुचा संकल्प येतो. म्हणून चांगल्या चांगल्या गोष्टी सुद्धा अशा तऱ्हेनं आपण भीतीने गमावून बसतो. उगाच भयने पाळायचं त्या क्रियांचं. त्या ग्रस्ताला पुन्हा तशी क्रिया कधीच झाली आणि त्याला आता असं वाटत होतं की मला तीच तशी क्रिया व्हावी, माझं स्वरूप मला दिसावं. ही जर भाग्याची गोष्ट आहे तर का मला ते माझ्या आत असलेली ती माझी शरीर मला का दिसू नये? आणि कुणालाही दिसत नाही बरं ही शरीर आपली. म्हणून आपल्या शरीराच्या सूक्ष्म कारण आणि महाकारण देहाच्या ह्या ज्या क्रिया आहेत ह्या फार भाग्याने लागतात आणि गुरुशक्तीने त्या प्रगट होतात. ती कुंडलिनी शक्ती आपल्याला दाखवते तुमची शरीर कशी. आणि ती जर मलिन असली नाही तर मग कसं काय प्रगट होते? तात्पर्य असं की ह्या आज्ञा चक्रावरच्या ज्या क्रिया आहेत ह्या दर्शनाच्या क्रिया आहेत आणि ह्या अनेक प्रकारची दर्शनं देतात. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण दिसतात, राम दिसतात, भगवान दिसतात, पांडुरंग दिसतो, दत्त भगवान दिसतात, कोणतेही देवता दिसतात. अशा ज्या वेळेला त्याला त्या देवतांचे दर्शन होतात त्यावेळेला त्याला असं वाटतं की मला देवता दिसल्या म्हणजे मला साक्षात्कार झाला. तेव्हा ही जी आज्ञा चक्रावरची दर्शन क्रिया आहे ही क्रिया आहे हे लक्षात ठेव. तो काही साक्षात्कार नव्हे. साक्षात्कार तर फार पुढे अजून नाही, समाधीच्या पुढे. तेव्हा दर्शन होणं म्हणजे तुला तुझ्या साधनेमध्ये आणखी जास्तीत जास्त उत्साह प्राप्त व्हावा, तुला जास्त उत्तेजना प्राप्त व्हावी, तुझ्या शरीरामध्ये आणखी जास्त प्रकारचा उत्साह यावा म्हणून त्या दर्शनाच्या क्रिया तुला उंडाळलेल्या आहे. त्याच्याने तुला जास्त आनंद व्हावा म्हणून तू जास्त साधना करावी एवढ्यासाठी त्या क्रिया तुला उंडाळलेल्या आहेत. तेव्हा आज्ञा चक्राच्या क्रिया अतिशय आनंदजनक, सगळ्याच क्रिया आनंदजनक आहेत त्या पद्धतीने. परंतु आज्ञा चक्रामध्ये या 5ही चक्रांचं मिलन झालेलं आहे. पृथ्वी तत्व आहे, मूर्ती दिसली म्हणजे पृथ्वी तत्व आलं. महासागराचं दर्शन होत आहे, नदींचं गंगा, यमुना, सरस्वती, ज्या मोठमोठ्या नद्या आपल्या देशामधल्या त्या नद्या दिसतात, कृष्णा, कोयना, सगळ्या त्या नद्यांची दर्शन होतात, तीर्थांची दर्शन होतात. त्याला म्हणजे अधिष्ठान चक्राच्या क्रिया आहेत त्या. अशा प्रकारे निराळ्या प्रकारची दर्शन त्याला आज्ञा चक्रामध्ये जेव्हा होतात त्यावेळेला ह्या 5ही तत्वातल्या क्रिया त्याला होतात. म्हणून आज्ञा चक्र हे सगळं महत्वाचं चक्र आहे. म्हणून आज्ञा चक्राच्या क्रिया होत असताना कधी तर त्या शुभ होतील, कधी अशुभही होतात. तथापि अशुभ क्रियांना भिवू नका, कारण त्या शेवटी क्रिया आहेत.
ते आपले संस्कार आहेत. म्हणून त्या क्रियांनी भयभीत होऊन जाऊ नका आणि साधना आणखी बलवान करा, बलवत्तर करा, असं गुरूंचं सांगणं असतं. तेव्हा या ज्या क्रिया आहेत त्या क्रिया मन, प्राण आणि शरीर, मन, प्राण आणि शरीर यांची शुद्धी करणाऱ्या क्रिया आहेत. अशी शरीर शुद्धी आपल्याला आतून कशी काय करता येईल सांगा ना तुम्ही. आंघोळ कराल, साबण लावाल, काही काही कराल, घासाल त्याला, ठीक आहे, बाहेरचं शरीर धुवून काढाल, परंतु अंतर शरीर जे आहेत, आतून जे मन आहे ते कसे काय स्वच्छ होणार. म्हणून बाकीच्या मार्गामध्ये म्हणतात की आम्ही भक्ती केली, आम्ही अमुक केलं, तमुक केलं, त्यामुळे आम्ही आता शुद्ध झालो. शुद्धी होईल कशी? शुद्धी होण्यासाठी ते जे संस्कार आहेत तुमच्या अंतरामध्ये ते जायलाच पाहिजे ना. म्हणून शक्तिपाताशिवाय अंतरशुद्धी होत नाही हे वारंवार सांगितलं जात. अरे या मार्गामध्ये ही जी शक्ती जागृत होऊन जीवर चढते आणि ती त्या घाण नशा वस्तूंना बाहेर फेकते, संस्कारांना, विचारांना, ही शुद्धी आहे. तुझं भजन, तुझं वगैरे काय कीर्तन, तुझं ते आणखी काय काय जे असेल ते ठीक आहे, त्यावेळेला मनोरंजन होईल, देवाकडे लक्ष लागेल, देवाशी तुझं ध्यान लागेल, सगळं ठीक आहे. परंतु अंतरंगामध्ये तुझ्या ज्या अनेक प्रकारच्या संस्कारांची बीज पेरली गेलेली ती कशी नष्ट होणार. म्हणून ती बीज नष्ट करण्यासाठी ती महाजगदंबा कुंडलिनी जागृत व्हावीच लागते. तिच्याशिवाय अंतरशुद्धी नाही. आणि म्हणून अंतरशुद्धीसाठी शक्तिपात साधना सगळ्यात उत्तम मार्ग आहे, असं आपले सगळे जे गुरु आहेत आपले या मार्गातले ते सगळे सांगत आलेले आहेत. अध्यात्म प्रसादाचा, आनंदाचा उद्रेक होतो या ठिकाणी, अतिशय आनंद होतो. तेव्हा या केवळ शारीरिक जड क्रिया नव्हे, त्यामध्ये सूक्ष्म क्रिया आहेत, मानसिक क्रिया आहेत, सगळ्या प्रकारच्या क्रिया आहेत, प्राणाच्या क्रिया आहेत. तेव्हा या क्रियांवरून आपल्याला त्या साधकाची साधनेची उंची, त्याची पातळी कळायला लागते की साधकाला ज्या क्रिया होऊन राहिलेल्या आहेत त्या कुठल्या स्तरावर होऊन राहिल्या, त्याला त्या स्तरावरून तो साधक आता किती उंचावलाय, किती त्याची साधना प्रगत झाली आहे हेही कळून येतं. बरं, म्हणून साधकाची उंची मोजायला त्या क्रियाच कारणीभूत आहेत. जसं तसं त्याला कळतं की आता आपल्याला अमुक चक्रावरच्या क्रिया आहेत, या आता मला या चक्रावरच्या क्रिया होऊन राहिल्या, हे जसं त्यालाच कळतं नाही. अशा प्रकारचा हा विषय आहे. आता आत्मतत्वाचं शुद्धीकरण आपल्या साधनेने कसं होतं ते उद्याला आजच्या सत्संगाची वेळ संपलेली आहे. उद्याला आपण हा विषय करू. आजच्या सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम तत्सत.